ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीला पाहत असतो की आता सायली बाहेरून आलेली असते. प्रतिमा त्या आणि सुमन इथे संध्याकाळी दिवा वगैरे देवाला लावत असतात आणि दोघीही देवाचं दर्शन घेत असतात. तेव्हा सुमन म्हणत असे, सायली उभा का राहिलीस, एकी का आतमध्ये, असं म्हटल्यानंतर आता सायली स्वतःची पर्स वगैरे बाजूला ठेवते आणि इथे ती सुद्धा हात जोडून उभा राहते. आता सायली इथे हात जोडून उभा असते. प्रतिमा आत्या तिच्याकडे पाठ करून उभा असतात आणि आता इथे प्रतिमा आत्याकडे पाहून इथे सायलीला परत छोट्या तन्वीचा भास होत असतो. आता शेजारी तन्वी धुरकट चित्रात दिसत असते, म्हणजे धुरकट स्पष्ट आणखी दिसत नाही बरं का, पुढे स्पष्ट दिसणार आहे आज तिला. आता ती इथे म्हटलेली असते की आई मला घंटी दे की मी वाजवते, म्हणजे छोटी तन्वी आता ती घंटी घेऊन वाजवत असते. आता सुमनसुद्धा दिसलेली असते, प्रतिमा आत्या आणि त्याचबरोबर छोटी तन्वी, हे सगळं काही सायलीला दिसत असतं. आता गेल्या वेळेस जे तिला स्पष्ट दिसायचं की तन्वी शुभम करोती म्हणत आहे, आता शुभम करोतीसुद्धा तिला स्पष्ट सगळे काही ते ऐकायला येत असते. पूर्ण आजीसोबत जेव्हा छोटी तन्वी शुभम करोती म्हणायची हे सुद्धा तिला आठवत असतं. ह्या सर्व गोष्टी सायलीला आठवत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्यला अस्मिताचा कॉल आलेला असतो. अस्मिता म्हणत असते की चैतन्य खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे, काल ना काय झालं माहिती आहे का तुला, असं म्हणून सगळ्या कालच्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि परत म्हणत असते की अरे स्मित काल खूप रडला, त्यामुळे मॉम आणि डॅड मला बाहेर कुठेही जाऊन देत नाही, तर काय करायचं मी, पण मला तो इंटरव्ह्यू द्यायचाच आहे रे, सांग ना मला मी काय करू नेमकं, असं म्हटल्याबरोबर इकडनं चैतन्य म्हणत असतं, अस्मिता ताई तू जर गोलूला घरी ठेवलंस तर प्रॉब्लेम आहे, तू जर तुझ्या सोबत घेऊन आलेस तर काही प्रॉब्लेम नाही ना कुणाला. त्यावर अस्मिता म्हणते हो काही प्रॉब्लेम नाही, पण मी ऑफिसला कसं घेऊन जाऊ, असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणत असतो ऑफिसला नाही रे, ऑफिसपर्यंत घेऊन ये, तू तिथे घेऊन ये, माझ्याकडे दे आणि तू इंटरव्ह्यूला जा, असं म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते म्हणजे तू गोलूला सांभाळशील. त्यावर चैतन्य म्हणत असतो आता बघू आपण, म्हणजे मी त्याला सांभाळतोय का तो मला सांभाळतो, तू घेऊन ये फक्त त्याला, पुढचं काय बघून घेऊ आपण, तू ॲड्रेस पाठव मी पोहोचतो तिथे, असं म्हटल्यानंतर आता अस्मिताचं खूप मोठं काम चैतन्यने केलेलं असतं. त्यामुळे इथे अस्मिता त्याला थँक्यू वगैरे म्हणत असते. आता फोन ठेवला जातो. अस्मिता फार खुश झालेली असते आणि ती सगळी काही तिची तयारी करत असते, म्हणजे फाईल वगैरे ह्या सर्व गोष्टी घेऊन जाण्यासाठी निघालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला यांची शुभम करोती वगैरे म्हणणं सुरू असतं. मात्र इथे सायलीला सगळं समोर दिसत असतं, त्यामुळे ती एकदम एकटक लावून त्यातच असते, म्हणजे तंद्री लागल्यासारखं. इकडे प्रतिमा आत्याने सगळ्यांना आरती वगैरे दिलेली असते. तेव्हा सायलीला देत असते, तेव्हा सायलीचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असतं अगं सायली काय झालं, कुठं लक्ष आहे तुझं. त्यावर सायली लगेच भानावर येते बरं का. तेव्हा खरं तर इथे प्रतिमा आत्या म्हणत असतं अगं सुमन सगळ्या घरात धूप फिरवते का गं. त्यावर इकडनं सायली म्हणत असते सुमन काकू मी फिरवू का. आता सुमन काकू म्हणत असते अगं तू आत्ताच आलीस ना, दमली असशील, राहू दे मी करते. मात्र सायली म्हणत असे नाही नाही मला फिरवू द्या ना काकू, असं म्हटल्यानंतर आता इथे खरं सायलीला सुमन काकू ते धुपेचं देतात आणि सायली सगळ्या घरभर ते धूप फिरवत असते. इकडे जी काही प्रतिमा असते ती सायलीकडे पाहतच असते बरं का. आता इकडे सुमनसुद्धा सायलीकडे पाहत असते बरं का, आणि सुमनला सुद्धा बऱ्याच गोष्टी जाणवत असतात. तेव्हा इथे सुमन प्रतिमाला म्हणत असते वहिनी बघितलं ना, तन्वी आणि सायलीमध्ये आणखी एक साम्य, तन्वीला सुद्धा लहान असताना घरात धूप फिरवायला फार आवडायचं हो का नाही. या दोघींचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही, पण तरीसुद्धा यांच्यात किती गोष्टी समान आहेत, सारख्या आहेत, असंही ते सुमन म्हणतात. सुमनचं हे बोलणं सुद्धा प्रतिमा आत्याला सुद्धा पटलेलं असतं बरं का, आणि त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी सारख्या वाटत असतात. इकडे सायली धूप फिरवत असते, समोर तिला सुरुवातीला छोटी तन्वी धुरकट ह्याच्यात दिसत असते, पण मात्र जशी जशी सायली समोर जाते तशी तशी इथे छोटी तन्वी तिला स्पष्ट दिसायला लागलेली असते, स्पष्ट दिसत असते, मात्र तिचा फक्त चेहरा दिसलेला नसतोय. सायलीची धडपड असते तिचा चेहरा पाहण्यासाठी. सायली समोर जात असते, तिच्या पुढे ती छोटी तन्वी असते. आता धूर खूप झालेला असतं बरं का, धूर झाल्यामुळे सायलीला समोर दिसतच नसते. आता धूर सरकवण्याचा ती प्रयत्न करत असते हाताने, मात्र धूर काय तिच्या समोरून जात नसतो. आता धूर कमी झाल्याबरोबर समोर पाहते तर काय, ती तन्वी गायब झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिता गोलूला घेऊन बाहेर निघालेली असते. अस्मिताला पाहता क्षणी ते कल्पना म्हणत अस्मिता तू आता परत कुठे बाहेर निघालीस, हे बघ तुला मी सांगितलंय ना आधीच, असं म्हटल्याबरोबर इकडनं अस्मिता म्हणत असते मम्मा थांब, तू बोलायला सुरुवात करण्याच्या आधीच मी तुला सांगते, अगं मी स्मितला बरोबर घेऊन जाते, अगं तो रडारड करत होता ना म्हणून मला त्याला जरा फिरवून आणूया, असं म्हटल्यावर कल्पना म्हणते बरं 2 मिनटं थांब मी पण तुझ्यासोबत येते. त्यावर लगेच अस्मिता म्हणत असते आता तू कशाला अगं, मी पटकन जाते आणि लांब नाही जाणार, इथेच जाणार आहे. त्यावर प्रताप म्हणत असतात पण अस्मिता यावेळेस कशाला घेऊन जाते बरं, अगं ऊन आहे बाहेर, त्याला ऊन लागेल का नाही. त्यावर अस्मिता म्हणत असते डॅड एवढं कुठं ऊन आहे आणि स्मितला सुद्धा बाहेरची हवा लागायला नको का, मी चालत चालले फक्त आणि येते
पटकन. त्यावर इकडनं लगेच कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे, आपण तिघे पण जाऊया मग. मी गाडी काढायला सांगते, म्हणजे स्मितला ऊनसुद्धा लागणार नाही. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता लगेच म्हणत असते, मम्मा मी चालत जाऊन येते ना गं, काय म्हणते मी तुला मगापासनं. व्यायामसुद्धा सध्या माझा करणं होत नाही, त्यामुळे म्हणते येते मी थोडंसं चालत जाऊन. आता कल्पनाला हे अजिबात पटलेलं नसतं बरं का. तेव्हा खरं तर इकडनं प्रताप म्हणत असतात, कल्पना अगं जाऊ दे तिला बाहेर, गोलूला फिरायला घेऊन जाते ना ती, मग येईल लवकर, नको काळजी करू. आणि आता लगेच प्रताप अस्मिताला म्हणत असतात, जा बाळा तू जातानी सावलीतून जा बरं का, उन्हातून घेऊन चालू नको त्याला. आणि जर लांब जायचं असेल तर मला फोन कर, मी तुला गाडी पाठवतो. असं म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे डॅड, बाया. असं म्हणून तिथून घाई गडबडीत निघून इकडे कल्पना प्रतापवर चिडलेली असते. म्हणत असते, काय हो तुमचं, काय चाललंय, तिला का जाऊन दिलं तुम्ही, आणि गोलूला ऊन जर बादलं वगैरे तर. त्यावर प्रताप म्हणत असं, अगं कल्पना काय करतेस तू, आपणच तिला म्हणतो ना की तू गोलूला टाईम देत नाहीस, मग आता ती घेऊन गेली तर जाऊ दे की, येईल लवकर पटकन. मात्र कल्पनाला अजिबात पटलेलं नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायलीने सगळं घरभर धूर केलेला असतो, त्यामुळे ह्या दोघी धावतच आलेल्या. सायली एवढा धूर कसा झाला गं, ते धुपेचं दे बरं इकडं, असं सुमन म्हणत असते. आता सुमनने ते धुपेचं साईडला नेऊन ठेवलेलं असतं. आता सायलीला खरं तिथेच एक ड्रॉइंग बुक भेटलेली असते, ती असते छोट्या तन्वीची. आता प्रतिमाता आणि सायली इथे खुर्चीवर बसलेले असतात, सुमनसुद्धा तिथे उभे असते. तेव्हा खरं तरी ते सायली म्हणत असते, प्रतिमात्या हे कुणाची बुक आहे. त्यावर प्रतिमात्या म्हणत असं, अगं ही तन्वीची आहे ड्रॉइंग बुक, तिला चित्र काढायला फार आवडायचं. त्यावर इकडनं सुमन काकूसुद्धा म्हणत असतात, एकदा काय चित्र काढायला बसली ना ती तासन तास जागीच बसून राहायची बघ. आता प्रतिमात्या म्हणत असतात, अगं पण तुला ही कुठे मिळाली. त्यावर सायली म्हणत असते, अहो मगाशी धूप फिरवत होते ना मी, मला तिथेच सापडली, मला नीट दिसलीच नाही मगाशी, म्हणून मी हातात घेतली, बघू का मी याला. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, अगं विचारतेस कशाला, आणि मला सुद्धा दाखव, मीच बरेच दिवस झालं ही पाहितलीच नाही. आता सायली खरं त्या ड्रॉइंग बुकचं एक एक पेज पलटत असते. तेव्हा खरं तरी ते पहिलं गाडीचं चित्र पाहून ते प्रतिमात्याला हसायला येतं आणि म्हणतात असं, सुमन तुला आठवतं गं तन्वीने गेटपाशी बसून हे आपल्या गाडीचं चित्र काढलं होतं. त्यावर सुमन म्हणत असतो, हो वहिनी मला आठवतंय. आता सायली दुसरं पान पलटत असते. तेव्हा खरं तरी ते प्रतिमात्या म्हणत असं, सायली हे चित्र खरं तर तन्वीने तिच्या बाबासाठी काढलं होतं, त्यांना वाढदिवसाला गिफ्ट दिलतं. असं म्हटल्यानंतर आता सायली दुसरं पेज पलटत असते. तेव्हा सुमन म्हणत असते, अगं हे चित्र खरं तरी ते पूर्णाजीच्या गार्डनमध्ये बसून काढलं होतं तन्वीने. आता इकडे सायली परत दुसरं पेज पलटत असते आणि ते चित्र पाहून इकडे प्रतिमाला सुद्धा हटवत असतं. प्रतिमात्या म्हणत असतात, अगं खरं तर पूर्णाजीच्या ट्रस्टमध्ये एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं आणि त्यात तिने हे काढलं होतं, असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्या म्हणत असतात की हे चित्र तन्वीचं या घरातलं शेवटचं चित्र होतं. सायली मात्र इकडे त्या चित्राकडे एकटक लावून पाहत असते. तिला जाणवत असतं की हे चित्र मी कुठेतरी पाहितलेलं आहे. इकडे प्रतिमात्या म्हणत असतात की तन्वी आणखी सुद्धा चित्र काढत असेल का गं, तिला चित्राची आवड असेल का गं, असंही ते प्रतिमात्या म्हणत. आता प्रतिमात्याला त्रास होत असतो बरं का, म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा. तेव्हा सुमन म्हणत असते, वहिनी तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. इकडे दुसऱ्या बाजूला मधुभाऊ आश्रमामध्ये आलेले असतात. नर्स आता कुसुमला म्हणत असते की हे सगळे औषध घेऊन या, म्हणजे आपल्याला पेशंटच्या सलाईनमधून देता येतील. इकडे सुमन ती फाईल घेऊन बाहेर येत असते. इकडे मुलांचा दंगा सुरू असतो, साफसफाई सुरू असतो आणि त्यांचं खेळणं सुद्धा सुरू असतं. तेव्हा खरं तरी ते कुसुम आलेले. आता एवढा दंगा पाहून कुसुम आता ह्या सगळ्यावर वरडत असते. म्हणत असते, काय चाललंय तुमचं, किती आरडाओरडा करताय, जरा शांत बसा ना. आणि त्या दोन लहान मुलांना म्हणत असते, ओम आणि गौरी तुम्ही इकडे या बरं, काय दंगा लावलाय तुम्ही दोघांनी, शांत बसा, तुमचा आवाज मधुभाऊंच्या कानापर्यंत पोहोचतोय बरं का. त्यावर ती मुलगी म्हणत असते, आता मधुभाऊ इथेच राहणार, म्हणजे हॉस्पिटलमध्ये परत जाणार नाही ना. त्यावर कुसुम, तुम्ही जर असे सगळे दंगा करत बसलात ना तर मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जातील बरं का, आणि हेच हवंय ना तुम्हाला. त्यावर मुलं मान हलवत असतात, नाही 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 नको नको. आता कुसुम म्हणत असते, मग ते इथे आहेत ना, त्यामुळे अजिबात दंगा करायचा नाही, तुम्हाला वाटतंय ना त्यांनी जाऊ नये, मग शांत बसा. आता त्यातला मुलगा म्हणत असतो, मग तू आम्हाला त्यांच्याशी बोलून सुद्धा देत नाहीस, सायलीताई आली ना मग आम्हाला ती बोलून देईल. त्यावर कुसुम म्हणत असते, अच्छा हो का. तेव्हाच खरं तरी इकडनं सायली आणि अर्जुन आलेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, गप्पा मारायच्यात बरं का त्यांच्यासोबत, पण थोड्याशाच. आता सायलीला पाहता क्षणी हे सगळेच मुलं आता सायलीकडे धावतच गेलेले असतात आणि तिला इथे मिठी मारत असतात. मात्र इथे अर्जुनचा जीव खालीवर होत असतो. अर्जुन म्हणत असतो, अरे अरे हळूहळू हळू, तिला त्रास होईन हळूहळू, असं इथे म्हणणं त्याचं सुरू असतं. त्यावर सायली म्हणत असते, अहो राहू द्या हो, चालतं मला एवढं. मात्र कुसुम म्हणत असते, काय चालतं म्हणतेस, अगं हे लाड्यात येऊन डायरेक्ट तुझ्या अंगावरच येतील. अर्जुनचं सुरूच असतं, अरे सावकाश सावकाश, तिच्या अंगावर जाऊ नका ना. अर्जुनची काळजी करणं इथे सुरूच असतं बरं का. तेव्हा इकडं जे काका उभं असतात ते सुद्धा म्हणत असतात, आता तिच्या मागे धावायचं नाही मुलांनो, आणि तिला त्राससुद्धा द्यायचा नाही, समजलं का. त्यावर त्यातली मुलगी म्हणत असते, हो आम्ही नाही तिला त्रास देणार, पण आधी आत तरी चल.
असं म्हटल्याबरोबर सायली म्हणते हो हो चला चला. तेव्हा खरं लगेच अर्जुन थांबत असतो. मग थांबा थांबा थांबा, नाही म्हणजे ॲक्च्युली मला वाटलंच होतं की आतमधली धूळ साफ झालेली नसन. आता आतमध्ये थोडीफार धूळ असतेच ना, आणि त्या धुळीने बाळाला ॲलर्जी झाली तर आपण थोड्या वेळ बाहेरच थांबूया. असं म्हटल्यावर सायली म्हणते काय बाहेर थांबूया, इकडे बाहेर उन्हात का, आणि तुम्हाला ते चालेल का. त्यावर अर्जुन म्हणत असतो मी माझ्या बायकोला असं करून देईल का, मी सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे, चला चला सगळे चला. असं म्हणून सगळ्यांनाच घेऊन बाहेर आलेला असतो. आता अर्जुनने खरं तर छान असा इथे टेंट वगैरे लावलेला आहे बरं का. त्या टेंटमध्ये छान पलंग खुर्च्या ह्या सगळ्या गोष्टी असतात, वरनं छत्री असते, सायलीसाठी छान छोटासा टेबल फॅनसुद्धा असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मुलं हे सगळं पाहून तर फार खुश झालेले असतात. ते म्हणत असतात की आपण पिकनिक करणार आहोत का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो, हे सगळं काही तुमच्या सायलीताईसाठीच आहे. आता हे सगळं पाहून सायलीला सुद्धा फार आनंद झालेला असतो बरं का. मुलं तर फार खुश असतात. मुलं म्हणत असतात की आम्ही सुद्धा सायलीताईसोबत राहू शकतो का आता इथेच. तेव्हा अर्जुन म्हणतो हो 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 तुम्ही राहू शकता, फक्त त्रास द्यायचा नाही बरं का सायलीताईला. आता अर्जुन फॅनसुद्धा दाखवत असतो. म्हणत असतो हा फॅन हा, म्हणजे सायलीला गरम होणार नाही. आता कुसुमला हे सगळं पाहून नवलच वाटत असतं. मुलं तर फार दंगा करत असतात. मुलं अक्षरशः त्या बेडवर जाऊन ते उड्या मारत असतात. तेव्हा खरं तर कुसुम त्या सगळ्यावर ओरडते आणि त्यांना म्हणत असते अरे ए खाली उतरा खाली उतरा, काय चाललंय तुमचं. हे सगळं काही अर्जुन सरांनी सायलीताईसाठी केलंय ना, मग तुम्ही काय अशा माकडासारख्या उड्या मारताय. असं इथे कुसुम त्यांच्या सगळ्यावर ओरडत असते बरं का. तेव्हा कुसुम म्हणत असते आता मला स्वयंपाक करायला जायचंय बरं का आतमध्ये, तुम्ही ती सगळी धूळ आहे ना ती साफ करा, म्हणजे सायलीताई आतमध्ये येऊ शकेल. असं म्हटल्याबरोबर आता इकडनं जी काही सायली असते ती म्हणत असते कुसुमताई मी इथे किती वेळ बसणार गं, मी पण येते ना तुझ्या मदतीला. त्यावर कुसुम म्हणत असते अरे देवा झालं काहीच सुरू. तेव्हा आईकडनं काका म्हणत असतं सायली तू आता इथलं काही बघायचं नाहीस, आता मुलं मोठी झाली करताच कुसुमला मदत, आजही करतील आणि इथून पुढे सुद्धा करतील. असं म्हटल्यानंतर सायली थोडी शांत बसते बरं का. त्यावर मुलं म्हणत असतात चला 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 आपण सगळी धूळ साफ करूया, म्हणजे सायलीताई आतमध्ये येऊ शकेल. असं म्हणून हे मुलं आणि कुसुम निघून गेलेले असतात. तेव्हा खरं काका इथे असतात बरं का उभा. काका इथे सायलीला म्हणत असतात सायली तू आणि मधुभाऊ इथे नव्हतात ना तेव्हा हे घर ओकाबोका वाटत होतं, पण तुम्ही आल्यापासून या घराला घर पण आलंय. असं म्हणून काका निघून जातात. आता सायली खरं इथे बसलेली असते. अर्जुन तर तिची सेवा करायला तयारच असतो. अर्जुन लगेच तिच्याकडे फॅन फिरवत असतो, तिच्या हातात नारळ पाणी देत असतो. सायलीला हे सगळं पाहून बरं तर वाटत असतं बरं का, म्हणजे अर्जुन हे सगळं काही तिच्यासाठी करतोय त्यामुळे बरं वाटतं तिला. ती म्हणत असते की खरंच हे सगळं करण्याची काय गरज होती तुम्हाला, प्रत्येक वेळेस तुम्ही शेवटचंच टोक गाठताना कशाला स्वतःला त्रास करून घेता. असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मी वेगळं काहीही करत नाही, एका बेस्ट नवऱ्याने आणि एका बेस्ट बाबाने जे करायला हवं तेच मी करतोय. त्यावर इकडनं सायली म्हणत असते पण मी आता बोर होणार ना हो इथे, मी जाते ना आणि कुसुमताईला थोडी मदत करू का किचनमध्ये. तेव्हा म्हणत असतो अर्जुन मी आहे ना तुला कसं बोर होऊन देणार, मी एंटरटेनमेंट करतो आता तू बघच. असं म्हणून आता लगेच गाणं प्ले करत असतं बरं का. गाणं प्ले करून आता सायलीसाठी तो छान डान्स करत असतो आणि डान्स करता करताच खरं तर एक एक वस्तू म्हणजेच तिथले फळं किंवा त्याचबरोबर इथे तिथलं खाऊ जे असतं ते सगळं काही तिला खाऊ घालत असतो, तिच्या हातात देत असतो. सायलीला हे सगळं पाहून फार आनंद होत असतो. आता अर्जुन छान असं तिचं एंटरटेनमेंट इथे करतच असतो. सायलीचं छान टाईमपास सुरू आहे बरं का, म्हणजे जोपर्यंत मुलांची आतमध्ये साफसफाई होत आहे तोपर्यंत ह्याचं एंटरटेनमेंट सायलीला बघावंच लागणार असतं. आता हे सगळं काही पाहून सायलीला बरं वाटतं असतं. सायलीसुद्धा उठलेली असते आणि अर्जुनसोबत छान असा इथे डान्स करत यांचा दोघांचा रोमॅन्टिक डान्स इथे छान गार्डनमध्ये सुरूच असतो. आता डान्स झालेला असतो, गाणंसुद्धा बंद झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते छान माझं मनोरंजन झालं बरं का. असं सायली म्हटल्याबरोबर इकडनं ती मुलगी आलेली असते आणि म्हणत असते सायलीताई आणि अर्जुन दादा साफसफाई झाली बरं का, तुम्ही दोघे चला आतमध्ये. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो चल 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 बायको चल. असं म्हणून सायली अर्जुन इथे दरवाजापाशी आलेले असतात. दरवाजात आल्यानंतर आता कुसुमनी तिच्यावरनं एक तुकडा वळवून टाकलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते कुसुमताई हे सर्व करण्याची काय गरज आहे तुला. तेव्हा कुसुम म्हणत असते अगं तू माहेरवाशीनच, मग रीतीभाती तर पाळल्याच पाहिजे ना. तेव्हा इकडनं अर्जुन म्हणत असतो बायको तुझी मज्जा आहे, म्हणजे तुझे 2-2 माहेर, प्रतिमा आत्याचं घर एक आणि हे आश्रम एक, भारी बाबा तुझं. असं म्हटल्यानंतर आता सायली अर्जुनकडे पाहतच असते. तेव्हा ते काका म्हणत असतात सायली तुझे खरं तर या आश्रमात सगळेच जण वाट बघतात, चल ये आतमध्ये. असं म्हणून आता सायली आतमध्ये आलेली असते. सायली आल्याबरोबर सगळ्या मुलांना परत एकदा भेटत असते आणि म्हणत असते सगळे माझे बाळ ग. आता मुलांच्या सोबतच आता सायलीसुद्धा जात असते. तेव्हा खरं तरी ते सायलीला आश्रमात सुद्धा ती छोटी मुलगी दिसलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते ही मुलगी तर मला नेहमी दिसणारीच आहे, पण ही आश्रमात सुद्धा
कसं काय असं म्हणून आता त्या मुलीच्या दिशेने सायलीसुद्धा निघालेली असते. आता अर्जुनचं लक्षसुद्धा आता सायलीकडे गेलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन विचार करत असतो, सायली नेमकं चालली तरी कुठं? तेव्हा कुसुमला विचारत असतो. तेव्हा कुसुम म्हणत असते, अरे दुसरीकडे कुठे जाणार आहे? ती स्वयंपाकघरात गेली असेल. किचन वाट्यावरून हात फिरवल्याशिवाय तिला कुठे चैन मिळणार आहे? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. अर्जुनला सुद्धा या गोष्टीचा थोडासुद्धा अंदाज नसतो. अर्जुन आणि काका इथे साईटला बसण्यासाठी निघून गेलेले असतात. सायली आता त्या मुलीच्या दिशेनेच जात असते. त्या मुलीच्या दिशेने ती स्वयंपाकघरात पोहोचलेली असते. आता त्या मुलीचा चेहरा इथे सायलीला पाहायचा असतो. तिच्याकडेच पाहत असते. मात्र तिचा चेहरा अजूनसुद्धा तिला दिसलेला नसतो. तेव्हा खरं तर तिला ते चित्र पाहून तिला सर्व गोष्टी आठवतात आणि ती स्वतःच्या मनाशी म्हणत असते, आजच हे खरं तर मी तन्वीच्या ड्रॉइंगमध्ये हे चित्र पाहितलं. मग हे चित्र आणि ते चित्र सेम कसं असू शकतं? याच गोष्टीवर ती विचार करत असते. तितक्या तिकडनं कुसुम आलेली असते. कुसुम काही क्षण तिच्याकडे पाहतच राहते. इकडे सायलीला तंद्री लागलेली असते. कुसुम एकदा त्या चित्राकडे पाहत असते आणि नंतर सायलीकडे पाहत असते आणि ते माठाकडे जाते आणि माठातलं पाणी घेता घेता सायलीला म्हणत असते, अरे देवा, अगं तुझं चित्र एवढं काय टकलावून पाहतेस? तू चित्र काढलं नाहीस असं वाटतंय का तुला? असं म्हटल्याबरोबर आता सायली लगेच कुसुमला म्हणत असते, काय म्हणजे हे चित्र मी काढलंय? त्यावर कुसुम म्हणत असते, अगं हो, मधुभाऊनी सांगितलं मला तू लहानपणी चित्र काढलेलं शे आणि कोणताही पाहुणा येऊ दे घरी त्याला हे चित्र दाखवायचे आणि म्हणायचे आमच्या सावनी काढले, सावनी काढले. बरं जाऊ दे, मी अर्जुन सरासाठी पाणी घेऊन जाते. असं म्हणून कुसुम तिथून निघून गेलेली असते. सायली आता त्या चित्राकडे पाहत असते आणि म्हणत असते की जे तन्वीनी लहानपणी चित्र काढले ते मी सुद्धा काढले. एवढं आमच्या दोघीमध्ये साम्य कसं असू शकतं? आणि इथे तन्वीचा आवाजसुद्धा मला माझा का वाटतोय? आमच्या दोघीमध्ये नेमकं काय संबंध आहे? का मीच तन्वी आहे? फायनली सायलीला हे जाणवलेलं आहे. बरं, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सायलीला ती मुलगी दिसत असते आणि तिला म्हणत असते की तू मला सतत का दिसतेस? मला तुझा एकदा चेहरा बघू दे ना. असं म्हटल्याबरोबर ती मुलगी बाहेर धावत गेलेली असते. सायली तिच्या पाठी गेली असते. आता सगळेजण सायलीला पाहत असतात की ही काय करते? आता सायली तिथला दरवाजा उघडते आणि समोर पाहते तर काय, तिला मधुभाऊ आणि ती मुलगी दिसत असते. आता त्यांना पाहून सायली विचार करत असते, मधुभाऊ आणि ही मुलगी मला कसे दिसतात? आता मधुभाऊचा आणि त्या मुलीचा संवाद इथे दाखवलेला आहे. मधुभाऊ म्हणत असतात, हा घास सावलीवर ती मुलगी म्हणत असते आणि हा घास मधुभाऊंचा. हे ऐकल्यानंतर आता सायलीला बऱ्याच गोष्टी आठवत असतात बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.